मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की कायद्याच्या चौकटीतच काम होतं. मराठा समाजाच्या मागण्या तातडीने पूर्ण व्हाव्यात, अन्यथा संघर्ष उभा राहील असा इशाराही त्यांनी दिला. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आंदोलनाला नवी दिशा मिळाली आहे. सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा आदर करून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी वाढत चालली आहे. आणि असं दबावात कोणाचा जे निघत नसतो आणि दबावात कोणाचा रद्द पण होत नसतो. त्याला कायदेशीर आधार घेतला आहे का, कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना, हे सरकारला बघावं लागत असतं. एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नसतात. सरकार हा शब्द आहे, परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून, कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. त्याच्यामुळं कुठला दबावात आमचा असो किंवा कोणाचा असो जे निघत नाही आणि कोणाच्या दबावामुळं तो जे रद्द पण होत नसतो. हे मात्र काँग्रेसच्या मोर्चाने 10 तारखेचं समजून घ्यावं.